सगळ्यांना जय आदिवासी. माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही नेहमीच माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ बघत असतात. तसेच आज पण आपण माझ्या एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत. चला तर बघूया मग व्हिडिओ. आदिवासी जंगल रखवाला रे, आदिकालची जंगल रह जया आदिवासी जंगल रखवाला रे. निसर्ग देवताय नमः पुष्पांजलि देवताय नमः पुष्पांजलि कुलदैवताय नमः पुष्पांजलि आई वर्षाई नमः पुष्पांजलि आई कळसुआई नमः पुष्पांजलि आई रामवाई नमः पुष्पांजलि देवताय नमः पुष्पांजलि सालवा देवताय नमः पुष्पांजलि
दुर्गाई नमन पुष्पांजली निसर्ग देवताय नमन पुष्पांजली कंसर माताय नमन पुष्पांजली काळू आई नमन पुष्पांजली सूर्य देवताय नमन पुष्पांजली चंद्र देवताय नमन पुष्पांजली अग्नि देवताय नमन पुष्पांजली प्रकृती नमन पुष्पांजली खुला करू का असंच पाहिजे आता लोकांचं दर्शन घ्या पूर्वजांचा आशीर्वाद तिकडे स्वतंत्र सूर्यदेव चंद्रदेव नागदेव मोरदेव इथे ठेवू चालेल ना हा त्याच्या हात लावा हाताला आणि तो दर्शन घे क्रांतिकारकांचं पूजन करायचं आता फुले घ्या हातामध्ये झाड घ्या. क्रांतिकारक राया ठाकर क्रांतिकारक नाग्या कातकरी बापू भांगरे अशा थोर क्रांतिकारकांचं पूजन होत आहे. हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी सम्राट रावेन राजा यांचंही पूजन होत आहे. क्रांतिकारकांना राघोजी भांगरे यन्न मन राया ठाकर यन्न मन लक्ष्या ठाकर यन्न मन बिरसा मुंडा यन्न मन महात्मा राजा रावेन यन्न मन हुतात्मा नाग्या कातकरी यन्न मन. आता स्टार्ट ठेवायचा. चला आता वर जायचं. ताट ठेवायला इकडे नवर देवाची कलवरी त्यांनी तेजवायचे. नवरी मुलीची कलवरी त्यांनी तेजवायचे. दोन्ही वरमाया दोन्ही वरमायांनी वर यायचे. वरमाया कुठे असतील त्यांनी वर यायचे.
जोरात आवाज आला पाहिजे. जय आदिवासी. आज आपण आदिवासी रूढी परंपरा म्हणजे नेमकी काय आहे पहिले ते तुम्हाला सांगत आहे. आज आपल्या महान क्रांतिकारकांचं पूजन झालं. ज्या जंगल जमिनीसाठी ज्यांनी लढा पुकारला, या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला, बंड केला, ज्या इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला, ज्या सावकारांविरुद्ध आवाज उठवला, अशा क्रांतिकारकांचं वंदन केलं. पण त्या क्रांतिकारकांचा इतिहास तुम्हाला आणि आम्हाला माहीत होऊन दिला नाही, म्हणजे आपल्याला सांगितला गेला नाही. कारण इतिहास घडवणारे हात आमचे होते, पण लिहणारे आम्ही नव्हतो, म्हणून आमचा इतिहास दाबला गेला. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राया ठाकर, लक्ष्या ठाकर, साकरू मेंगार, कंट्या मामा भील, खाजा नाईक, गोविंद खाडे, बापू भांगरे, सतुजी मराडे, येसू गुळे, भागुजी यंदे, नाग्या कातकरी, राणी दुर्गावती, चिमाबाई भांगरे, अशा अनेक बंडकऱ्यांनी या स्वातंत्र्यासाठी लढा पुकारला. पण मात्र इतिहास मात्र दाबला गेला. कारण आदिवासींचा इतिहास दाबला गेला. आम्हाला सांगितले गेले आद्य क्रांतिकारक, पुस्तकात आम्हाला शिकवले गेले वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक सांगितले गेले. पण त्यांचा जन्म 1845 साली झाला आणि आमच्या राघोजी भांगऱ्यांना फाशी 1848 ला देण्यात आली. ज्या वेळेस तुमचा राघोजी भांगऱ्यांना फाशी दिली त्यावेळेस हे 3 वर्षाचे होते. पण इथं आमचा इतिहास दाबला गेला. आम्ही सर्वच क्रांतिकारकांना मानतो, आम्ही सर्वच राजांना मानतो, पण आमची संस्कृती आणि आमच्या चालीरीती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. आम्ही मूर्ती पूजक नाही, आम्ही निसर्ग पूजक आहे. वरसुबाई, कळसुबाई, दुर्गुबाई, रानूबाई, सतुबाई, यहामोगी, सुतसुंगी, वणी, घाटन देवी, घोरपडाई हे आमचे निसर्ग दैवत. भैरोबा, वाघोबा, मसोबा, चेडोबा, व्यातळबा, मग हे आमचे देव का? मग आम्ही मूर्ती पूजक का नाही आणि आम्ही निसर्ग पूजक का नाही? कारण निसर्ग आम्हाला वाचवितो. आम्ही या झाडा झुडपांना, पक्ष्यांना, प्राण्यांना देव मानलं. वाघ म्हणजे वाघोबा, घोरपड म्हणजे घोरपडाई, कळसुबाई म्हणजे कळस, वरसुबाई म्हणजे वरसाचं झाड, कळमजा म्हणजे कळमाचं झाड, उंबारिया म्हणजे उंबराचं झाड. कारण ही झाडं झुडप जो तुमचा निसर्ग देव आहे, जी झाडं झुडप आहेत, ही झाड आवाज राहू द्या की, ही झाडं झुडप आहेत यांना आम्ही देव मानलं. कारण जे ऑक्सिजन भेटतं तुम्ही आता जगता ते कोणामुळं तर या निसर्गामुळं. या निसर्गात जे झाडं झुडप आहेत, जे ऑक्सिजन आहे ते कोणामुळे भेटतं? या निसर्गामुळे. म्हणून आम्ही या निसर्गाला देव मानलं. कारण आमचा जन्म आणि मृत्यू आमच्या निसर्गाचीच पूजा केली जाते. जरी आमचं लगीन कार्य असेल प्रथम देवाक काढलं जातं. आमच्या या 5 पालीचं पूजन केलं जातं. ही 5 पाली आहे: उंबर, बोर,
राजुरी, जांभूळ, आंबा, रुई ही निसर्गाची 5 पाणी आहे. ही प्रत्येक वेळेस लागते. आमचा जन्म झाल्यावर लागते. आमच्या लगीन कार्यामध्ये जे मांडव डगळं घेऊन येतो, मग आपण मांडव डगळं कोणतं घेऊन येतो? आंबा असेल, जांभळ असेल, उंबर असेल, हे मांडव डगळं घेऊन येतो. आणि माणूस मेल्यानंतर आपल्याला जाळलं जात नाही, आपल्याला गाडलं जातं. कारण आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे. कारण हडप्पा संस्कृती मध्ये तुमचे पुरावे सापडले की लाखो वर्षापूर्वी आदिवासी अस्तित्वात आहे. कारण तुमची जी पूर्वज होते ते गाडायचे आणि त्यांची जे हाडांचा चेक केलं, DNA चेक केला. कारण तुम्ही पूर्वीचे इथून सापडले. हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, बुद्ध धर्म, अनेक धर्म आहेत. पण हे धर्म सर्व नंतरचे आहे. या धर्मांच्या पूर्वी तो म्हणजे आदिवासी आहे. आणि आदिवासींना जात नाही, आदिवासींना जमात आहे. मग ती जमात नेमकी कोणती? तर कोळी महादेव, ठाकर, कातकरी, भिल्ल, वारली, गोंड, अंध, कोकणा म्हणजे अशा 45 जमाती आहेत. आदिवासींमध्ये 45 जमाती आहेत. आदिवासी मानवताच हा आमचा धर्म आहे. कारण आम्ही कोणत्याच धर्माला नाव ठेवित नाही. कारण त्याचा धर्म वेगळा आहे. जरी हिंदू धर्म 3.5 ते 4.5 हजार वर्षापूर्वी स्थापन झाला, बुद्ध धर्म 2,500 वर्षापूर्वी स्थापन झाला, ख्रिश्चन धर्म 2,000 वर्षापूर्वी स्थापन झाला, मुस्लिम धर्म 1,500 वर्षापूर्वी स्थापन झाला. या धर्मांचं हे वय आहे. त्याच्यासाठी तो धर्म योग्य आहे. कारण आम्ही कोणत्याही धर्माचे नाही, आम्ही या निसर्गाला देव मानणारे आहेत. आणि आज तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक लग्नामध्ये आपण तांदूळ टाकीत असतो, पण आज तुमच्या हातामध्ये आहे फुलं. कारण आम्ही या अन्नाला देव मानलं. आमची कणसाला माता आहे. मग ती आम्ही पायाखाली कशी काय तुडवायची? ज्या वेळेस आम्ही भात पिकितो, भात करीतो, ज्या वेळेस फळं बनवतो, त्यावेळेस एक दाणा आम्ही तो उचलून पोत्यामध्ये भरतो. भात घरामध्ये बनवल्यानंतर शीत, मुलांनी भात खाल्यानंतर ती शीत पडल्यावर ती उचलून घेतो. कारण या अन्नाला आम्ही देव मानलं. ते आमचा देव आहे, कणसर आहे. आणि आपण 5-5, 10-10 किलो अंगावरती फेकितो आणि पायदळी तोडितो. ही कोणती पद्धत आहे? तरी वैदिक पद्धत आहे. आमची ती पद्धत नाही. आमची पद्धत आहे आम्ही या निसर्गाला देव मानणारी, या अन्नाला देव मानणारी. म्हणूनच आज आपण येथे आपला आदिम लगीन सोहळा पार करीत आहे. कारण तुम्ही पाहत असाल, मुहूर्त आपल्यात नाही. कारण आम्ही जन्माला आलो आणि मेल्यानंतरही मुहूर्त आहे का? नाही, मुहूर्त नाही. कारण आपली मामाची मुलगी देव करायचो, गुडघ्याला वाशिंग बांधायचो, पाळण्यातच देव करून टाकायचो, दिली जा. कारण ही आमची संस्कृती आहे, हे आमच्या चालीरीती आहे. कारण आमची आता संस्कृती संपत चाललेली आहे. आम्ही आमचे देव सोडून दिलेले आहेत, आमची संस्कृती सोडून दिलेली आहे. म्हणून इतर समाज तुमच्यात घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण जर तुमची संस्कृती राहिली नाही, हा निसर्ग राहिला नाही, तर पूर्ण जग संपेल. मणिपूरचं उदाहरण पहा. पूर्ण मणिपूर गाव मारलं गेलं. आपल्या आया बहिणींची नंगथिंड काढली गेली. कोणीच आवाज उठवला नाही. फक्त आवाज उठवला तो आदिवासींनी. हाच देव म्हणजे पूर्ण जंगलाची तोड केली. आपल्या आदिवासींनाच उठवायचं षडयंत्र आहे. कारण जमीन फक्त आदिवासींकडे आहे. पहा, धरणं आदिवासींच्या याच्यावर बांधली, रस्ते आदिवासींच्या याच्यावर बांधले, कंपन्या आदिवासींच्या याच्यावर बांधल्या, पूर्ण जमिनी आदिवासींच्या घेतल्या. आणि आदिवासींका आता जमिनीच राहिल्या नाही. कारण ही जंगल जमिनीचा कोणी लढा दिला असेल तो आपल्या राया ठाकरांनी दिला, आपल्या बिरसा मुंडांनी दिला, राघोजी भांगऱ्यांनी दिला, बनकऱ्यांनी दिला. म्हणून त्यांचे विचार घेऊन आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा आज आपण येथे आपल्या निसर्ग दैवताचे पूजन करून आज आपण लगीन सोहळा पार पाडणार आहे. सर्वांना जय आदिवासी. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण ही वेळ नाही आता सांगण्याची.
सृष्टी आदिनायकं मातृसं सर्वं सुन्दरं याः मोगी रांजापानठा कनसरा वेला साती आसरा रानी काजळा राजमाऊली सला दंतेश्वरी मोगरा कळसुबाई आदिमाता इंदला पंचमहाभूतं पूजनं पुष्पांजलि महारानी दुर्गावती झलकारी दुष्टास ललकारी नारी हिडिंबा शूर्पणखा शबरी निर्मल गंगे परी तैशी तू नवरी आदिम सुंदरी जन्मलीस भूवरी घेवसा पोरिजा सुखाने सासरी पंचमहाभूतं पूजनं पुष्पांजलि तंट्या एकलव्ये राघोजी बिरसा उमाजी पुंजराना खाजा नाग्या भीमा देवाजी उई के क्रांतिकारक जाना बळी शंभुक सुग्रीव जांबुवंता लंकापती रावणा हे आदिम पूर्वजा तुझ वंदना पंचमहाभूतं पूजनं पुष्पांजलि जाऊनी कनसरा भुयरगडा लावा दिवा गोवुळी आग्या खैर्या भवरी कातळ्या वारा घुमवा रानखळी
घ्या जाणूनी गंध आदिम फुलांचा या पुनवेच्या वेळी उन्हाबा जेवणासाठी बसून घ्यायचे. आलेल्या सर्व पाहुण्यांनी खाली जेवणासाठी बसून घ्यायचे. यायचे. नवरा मुलीच्या इकडून 2-3 महिला या आणि नवऱ्या मुलीच्या इकडून 2-3 या. लवकर या. सुतवायचे आणि हळकून बांधून गळ्यात घालायचे किंवा हाताला बांधायचे. त्यावेळेस आता ते आपली पद्धत आणि ते सुतवायच्या वेळेस गाणं म्हटलं जायचं आणि ते सुतवलं जायचं. ही आपली परंपरा आहे. ते आता आपण तो विधी करीत आहे, सुतवायचा विधी. येडा पडलाय ग, येडा पडलाय ग सोनेरी डोंगराला. येडा पडलाय ग, येडा पडलाय ग सोनेरी डोंगराला. त्यात गुंतली ग, त्यात गुंतली ग अस्मिता नावारी. त्यात गुंतली ग, त्यात गुंतली ग अस्मिता नावारी. येडा पडलाय ग, येडा पडलाय ग सोनेरी डोंगराला. येडा पडलाय ग, येडा पडलाय ग सोनेरी डोंगराला. त्यात गुंतली ग, त्यात गुंतली ग अस्मिता नावारी. त्यात गुंतली ग, त्यात गुंतली ग अस्मिता नावारी. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग तिच्या आईला. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग तिच्या आईला. वेडा पडलाय ग, वेडा पडलाय ग सोनेरी डोंगराला ग अस्मिता नावारी. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग तिच्या या बहिणीला. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग तिच्या या बहिणीला. सोडून आणणार, सोडून आणणार आपल्या या ताईला. सोडून आणणार, सोडून आणणार आपल्या या ताईला. वेडा पडलाय ग, वेडा पडलाय ग सोनेरी डोंगराला. आज झाले थोडा तिथे. हा नवरा मुलाचं घ्या. हा पण याला नाही, इकडे करायचं. सेपरेट घ्या. असं वेडा पडलाय ग सोनेरी डोंगराला. त्यात गुंतला ग, त्यात गुंतला ग निलेश नावारा. त्यात गुंतला ग, त्यात गुंतला ग निलेश नावारा. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग तिच्या आईला. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग तिच्या आईला. वेडा पडलाय ग, वेडा पडलाय ग सोनेरी डोंगराला. त्यात गुंतला ग, त्यात गुंतला ग निलेश नावारा. बोलवा बोलवा सोनेरी डोंगराला. त्यात गुंतला ग, त्यात गुंतला ग निलेश नावारा. त्यात गुंतला ग, त्यात गुंतला ग निलेश नावारा. आना सोडून नावारा. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग त्याच्याही बापाला. बोलवा बोलवा ग, बोलवा बोलवा ग त्याच्याही बापाला. आना सोडून निलेश नवऱ्याला. आना सोडून निलेश नवऱ्याला.
वेळ पडलाय ग सोनेरी डोंगराला वेळ पडलाय ग सोनेरी डोंगराला. हळकून आणायची आता. नवरी मुलीचे एक हळकून, नवरा मुलाचे एक हळकून द्या. आणि हळद, उष्टी हळद आहे का? उष्टी हळद आहे का? उष्टी हळद. हळद का लावलेली कालची? काही तर खाली हळद आहे ती घ्या. हळद लावा. आणि तांब्यावर पाणी आणि एक परात. पक्का झाड आणला होता, पातळ असला ना. हातामध्ये उजव्या हातात नवरा मुलगा आता बांधित आहे. या पुढे या. जोडीने यायचे बरं का. हा, भांडी पण घेऊन यायचे. जे साहित्य आणले ते घेऊन यायचे. ताडग्या येतो ओवाळायचा. हळद कुंकाचा ताडग्या तिला ताट होता. आरतीचा ताट इथं होता ना. चालते तुम्ही हात लावा. धुवून घ्या. राहू द्या, उभं राहू द्या. तुम्ही पण धुवा. अरे बाबा आमचे लेकरं बाळ आहे. पायाला हळद कुंकू लावायचे. कुंकू लावा, हळद लावा. पुसून घे पाय. ताट काढतो. राहू दे आधी पुसू दे. नाही ना, ताट काढ ना. हो काढतो. दाखव बाई, तांबे दाखव तुझा. अशी बस इकडं, आम्ही फिरलाव तशी. या अशी. बस. ओके, बराबर आहे. नाव सांग तुझं. पूर्ण नाव सांग ना. जय अभिषेक बोल. पाय लावा ना. लावले तो काललेला आहे तो. पाच हळदीचे 5, कुंकाचे 5. मिक्स झाला लागली. लेवले झाले 5. चला तिकडे ला, त्यांना लावा 5.
घ्यायचे आता. चला मंगळसूत्र द्यायचे. क्या वीडियो लेने का? हाँ फोटो ले लो, वीडियो लेना. हे पहा मंगळसूत्र घातलेलं आहे आणि उलट घातलेलं आहे, कारण आदिवासी संस्कृतीमध्ये उलट घातलं जातं. हळद कुंकू आपल्याला दिसलं पाहिजे. चला नवरी मुलीचा भाव पुढे असं त्यांनी स्टेज व्हायचे. नवरी मुलीचा भाव. चला लवकर यायचे. नवरी मुलीचा भाव. बोल दे 50,000 दे. बोल बोल बोल. आवाज नहीं आया. आवाज अरे लगेगा उसको. आवाज नहीं आया. जोर से आवाज नहीं आएगा. भक्का में 2 रुपये काढून देऊ नको बरं. देख गिनती कर रहे हैं. फोटो निकाल ले. विश्वास चला सध्या तुम्ही चला विनबाईंची भेट आहे का? रामराम मंडळी. जय आदिवासी मंडळी. जय आदिवासी. छोटी बहन है, ठीक है, छोटी बहन है.
बा इधर हाँ हाँ नमस्कार, जय आदिवासी, जय जोहार. तर माझं नाव संजय भाऊ भांगे, मी जुन्नर तालुक्यावरून आलेलो आहे. तर मला प्रकाश भाऊ शीट आणि राहुल भाऊ शीट अनेक कार्यकर्त्यांनी फोन केला की आमच्या अंबरनाथ तालुक्यामध्ये मुंबईमध्ये आदिवासी परंपरेनुसार आपल्याला आदिम लगीन करायचं आहे. तर इथं हे नेरळमध्ये प्रथम लगीन करायचं आहे. तर कर्जतमध्ये हे नेरळ येतं. तर मी म्हणलं मी येऊ शकतो आणि इकडे आपले आदिवासी काय आहे, आपली बोलीभाषा काय आहे, आमचे सण काय आहेत, तर आम्हाला इकडं माहिती नाही. तर आदिवासींमध्ये जी संस्कृती आहे ती अजून कोणाला माहिती नाही, इकडं माहीत झाली पाहिजे आणि आपल्या रूढी परंपरे जतन झाली पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं चालतंय. मी यादी पाठवली त्यांना आपल्या साहित्यांची. आणि जसं आपल्या पूर्वी जशी लग्न व्हायची म्हणजे सुपारी फुटायची, हळद लागायची, मांडव डगळं व्हायचं, प्रत्येक जे 8 दिवस लग्न चालायची आणि प्रत्येक विधी आहे असंच आहे. आत्ताही तेच चालू आहे. आपलं देवा काढलं जातं. देवकाला काय लागतं? 5 पाली लागते. तर 5 पाली काय आहे? उंबर, बोर, रुई, जांभूळ आणि आंबा ही निसर्गामध्ये आढळणारी 5 पाली आहे. आणि आपण दगडाचा दिवा ठेवला आहे. आता दगडाचा दिवा माणूस जन्माला आल्यानंतर पाटा पुसतो त्यावेळेस दगडाचा दिवा लागतो, घर बांधतो त्यावेळेस दगडाचा दिवा लागतो, लगीन कार्यामध्ये प्रथम दगडाचा दिवा लागतो, म्हणजे प्रत्येक वेळेस दगडाचा दिवा लागतो. आणि माणूस ज्यावेळेस मेल्यानंतर आपल्याला ज्या मातीमध्ये गाडलं जातं, ज्या मातीमध्ये जन्म होतो तिथंच आपल्याला विलीन केलं जातं. म्हणून जे चंद्र, सूर्य, प्रकृती आणि वारली आणि हे निसर्गदैव सूर्यदेव, चंद्रदेव, मोरदेव, नागदेव, कंसारादेव, वळसुबाई, कळसुबाई, दुर्गुबाई, रानूबाई ह्या निसर्ग दैवतांचं पूजन केलं. तसे ज्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं आमचे 12 बुडं आणि 24 कुळं, आमचे गोतेभाव नेमके काय आहेत, तर एखादं आडनाव असेल त्याच्यामध्ये आमचं लगीन होत नाही. तर ते आमची ज्या पूर्वजांनी सांगितलं त्यांचं पूजन केलं. आणि ज्या क्रांतिकारकांनी जंगल जमिनीसाठी लढा पुकारला पण त्यांचा इतिहास आमच्यापासून माहीत होऊन दिला नाही, म्हणजे वंचितच ठेवला आमचा इतिहास. कारण त्या आमच्या क्रांतिकारकांनी जल आणि जंगल जमिनीसाठी लढा पुकारला. ते आहेत बिरसा मुंडा, राया ठाकर, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, तंट्या मामा भील हे आहेत. तर या क्रांतिकारकांचा आम्हाला इतिहास माहीत होऊन दिला नाही. कारण आमचे क्रांतिकारक भरपूर आहे. आमच्या देवाऱ्यामध्ये देव असतात. आमचे देव कोणते? तर आमची सूर्यदेव, चंद्रदेव, मोरदेव, नागदेव, सूर्यदेव आणि वरसुबाई, कळसुबाई, दुर्गुबाई, कळमजा हे आमचं देव. पण आम्ही आमचं देव सोडून दिलेले आहेत आणि आम्ही दुसरे देव पूजित बसलेलो आहेत. कारण आमची संस्कृती संपली तर काहीच नाही, पूर्ण मानवताच नष्ट होईल. कारण सर्वांना वाचायचं असेल, आदिवासींना नाही तर सर्वांना वाचवायचं असेल तर हा निसर्ग वाचला पाहिजे. मग ह्या निसर्गामध्ये जी झाडं झुडपं आहेत ही वाचली पाहिजे, पक्षी प्राणी वाचले पाहिजे, तरच हा आदिवासी मानव वाचेल. आणि सर्वांना आव्हान आहे की आपली संस्कृती जतन झाली पाहिजे, आपल्या चालीरीती परंपरा जतन झाल्या पाहिजे. आता महिना ते 1.5 महिन्यापूर्वीची घटना आहे. धनगर आदिवासींमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता पण त्यांना आदिवासींमध्ये येता आलं नाही. कारण जरी आम्ही हिंदू धर्माप्रमाणे वागत असलो तरी आम्ही हिंदू धर्माचे नसून आमची एक ओळख आहे, आम्ही जमातीतले मोडलं जातो. मग आमच्या जमाती 45 जमाती आहेत. ठाकर, कातकरी, भिल्ल, गोंड, कोकणा अनेक अशा 45 जमाती आहेत. कोळी, महादेव. तर ह्या 45 जमातींची संस्कृती या निसर्गाला पूजणारी आहे. आणि धनगर काय सांगतो? आम्ही हिंदू आहेत पण आम्ही हिंदू नाही. धनगर काय सांगतो? आम्ही मराठी बोलतो पण आमची भाषा मराठी नाही आहे, आम्ही मराठी भाषा नाही, आमची भाषा आहे ठाकरी, आमची आहे कातकरी, आमची आहे गोंड. म्हणजे जर ठाकर समाजाचा असेल त्याची ठाकरी भाषा, कोळी महादेव असेल त्याची बोली भाषा, म्हणजे हे आमच्या भाषा आहेत. आणि आम्ही या निसर्गाला देव मानलेला आहे. म्हणूनच धनगरांना आदिवासींमध्ये येता आलं नाही. कारण धनगरांची संस्कृती वेगळी आहे आणि आमची संस्कृती वेगळी आहे. म्हणून ही लग्न आज पाहिलं असेल तुम्ही की अशी लग्न आमची पूर्वी व्हायची. आमची पहिले टाळी वाजवली का लग्न व्हायचं. पहिलं मंगळसूत्र नव्हतं, मंगळसूत्र आत्ता आलं.
तर मंगळसूत्र नव्हतं मग तेव्हा काय करायची, दोरा घ्यायची, सुतवायची, त्याला हळद हे करायची, हळकून मांडायची आणि गळ्यात घालायची. पण आता आपण हातामध्ये बांधतो, गळ्यात घालतो. झाला लग्न त्यावेळेस. आणि मुलगी पाहायला आल्यानंतर आमच्याकडं ज्यावेळेस मुलगी पाहायला आल्यानंतर तिचा सगळे नातेवाईक यायची. आणि साखरपुडा नेमकं काय आहे तर सगळ्यांची सहमत म्हणून आम्ही एक बैठक बसायची, पंचायत बसायची आणि त्याच्यात आपण सुपारी फोडून आपण टिळा लावायचो. म्हणजे हा साखरपुडा ही जमाईत पंचायत असायची. पण पूर्ण संपत चाललेला आहे म्हणून हा निसर्ग वाचला पाहिजे, ही जंगल जमीन वाचली पाहिजे म्हणून ह्या क्रांतिकारकांचा आदर्श घेतला. आता आम्ही जमीन हे डोंगर आहे, ही जमीन आहे तर राघोजी भांगऱ्यांमुळे आहे. राघोजी भांगऱ्यांनी या सह्याद्रीमध्ये लढा पुकारला आणि 1,60,000 हेक्टर ही जमीन मिळून दिली होती. तर ह्या राघोजी भांगऱ्यांनी दिले, राया ठाकरांनी दिली आहे. आणि आदिवासींची जमीन कोणीच घेऊ शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधानात तो कायदा आहे, तो कायदा असाच्या असा मांडला. तर राघोजी भांगऱ्यांचा उठाव झाला, बिरसा मुंडांचा उठाव झाला, तंट्या मामांचा उठाव झाला आणि एक कायदा बनवला गेला. तो कायदा आहे 244 म्हणजे 5वी अनुसूची. 5वी अनुसूची म्हणजे एखादा आदिवासी गाव असेल, पेसा गाव असेल, त्या गावामध्ये आमदार, मंत्री, खासदार त्या गावाची परवानगीशिवाय कोणालाच येता येत नाही. एवढी आदिवासींमध्ये पावर आहे. म्हणूनच आपली संस्कृती, आपले कायदे नेमके काय आहेत हे माहीत करून घेतलं पाहिजे. आणि जे असं आपण इथं फोटो लावले आहेत, आपण हे पहा, छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई आहेत, सावित्रीबाई आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अहिल्यादेवी आहेत, नाग्या कातकरी आहेत, लक्षा ठाकर आहेत, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, हे अनेक बंडकरी, अनेक क्रांतिकारक झाले. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही नवीन आपली संस्कृती जतन करीत आहे. नवीन पिढी ही आपली जुनी संस्कृती आहे, ती रुजवीत आहे आणि जतन करीत आहे. आणि सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी आपली संस्कृती जतन केली पाहिजे, आपल्या चालीरीती परंपरा जतन केल्या पाहिजे. सर्वांना मानाचा जय आदिवासी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.